झी 24 तास एक पाऊल पुढे। एसटी स्थानकातील अंध अपंग स्टॉल धारकांच्या उदरनिर्वाहावर गदा आलेली आहे। 14 वर्ष व्यवसाय केलेल्या स्टॉल्सच्या मुदतवाढीला एसटी महामंडळाने नकार दिलाय। त्यामुळे राज्यातील सुमारे 4,500 अंध अपंगांवर अन्याय होणार आहे। 45 वर्षांच्या रोहिणी कुंजीर पायाने अपंग आहेत। पुण्यातल्या स्वारगेट एसटी स्थानकावर त्यांचा 8x8चा टेलिफोन बूथ आहे। महामंडळाच्या अपंग कल्याण योजनेतून त्यांना हा स्टॉल उभारण्याची परवानगी देण्यात आली होती। त्याच्या भाड्यापोटी त्यांच्याकडून महिन्याला 4,000 रुपये घेतले जातात। मात्र अचानकपणे हा स्टॉल त्वरित बंद करून 24 तासात जागा मोकळी करण्याचं फरमान काढण्यात आलंय। एसटी महामंडळानं त्यांना याबाबत नोटीस दिली आहे। त्यामुळे त्यांच्या समोर चरितार्थाचा प्रश्न निर्माण झालाय। 1998 साली मला 1992च्या पत्रकाप्रमाणे स्टॉल अलाउड केला। त्याच्याप्रमाणे मी रूलप्रमाणे व्यवस्थित कुठेही त्यांचं कायद्याचं आज रोजेपर्यंत पण भाडं चालू असून भरते, तरी मला 12 तारखेला बंद करायला लावला बूथ नोटीस पाठवून। स्टॉल बंद करण्याची परिस्थिती ओढवलेल्या रोहिणी कुंजीर एकट्याच नाहीयेत। राज्यातील एसटी स्थानकांवरील सुमारे 4,500 अंध अपंगांसमोर हाच प्रश्न उभा टाकलाय। अंध अपंगांना देण्यात आलेल्या स्टॉलसाठी 14 वर्षाची दिलेली मुदत संपल्यानं हे पाऊल उचलल्याचं महामंडळाकडून सांगण्यात येत आहे। एसटी स्थानकावरील इतर व्यावसायिकांच्या दबावांमुळे हा निर्णय घेण्यात आल्याचा आरोप अंध अपंग स्टॉल धारकांनी केलाय। या प्रकरणी अपंग कल्याण आयुक्तांनी स्टॉल धारकांच्या बाजूने निर्णय दिलाय। मात्र त्याला महामंडळानं उच्च न्यायालयात आव्हान दिलंय। उच्च न्यायालयाचा निर्णय प्रलंबित असताना स्टॉल धारकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत। त्यामुळे अंध अपंगांच्या कल्याणाच्या घोषणा करणाऱ्यांना त्याची खरोखरच किती कळकळ आणि काळजी आहे याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। झी 24 ताससाठी अरुण मेहत्रे, पुणे। झी 24 तास एक पाऊल पुढे।